महाविकास आघाडीमध्ये सगळं आलबेल आहे का? कारण की तुम्हाला विश्वासात न घेता अंबादास दानवे यांची उमेदवारी प्रश्न लांबवतो घ्या उमेदवारी जाहीर केलेली आहे, सगळं व्यवस्थित आहे का? काय चाललंय? बघा, कोणाला कॅन्डिडेट ठेवायचा नाही ठेवायचा हे त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. आमचा आग्रह होता की उद्धव ठाकरेजी त्याच्यामध्ये एक उमेदवार व्हावे, हे आमचा आग्रह होता. त्यांच्या पक्षाने घेतला निर्णय. आता आमच्या पक्षाची भूमिका आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता मी कालही बोललो होतो की 3 वाजेपर्यंत थांबा, 30 तारखेपर्यंत थांबा आणि त्याच्यामध्ये खूप सारं पिक्चर आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज आता किती फॉर्म येतात त्याच्यावर या विधान परिषदेच्या निवडणुकीचं भवितव्य आहे. काँग्रेस उमेदवार देणार आहेत त्या निवडणुकीमध्ये? आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जाहीर केलेलं आहे, त्याच्यामुळे देणार. पण कुठंतरी असं वाटत नाही का काँग्रेसला विश्वासात घेऊन या सगळा निर्णय घेता आला असता? अशा पद्धतीने तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यावर पुढची राज्यसभा समजा ही परिषद समजा शिवसेना ठाकरे गटाला गेली तर पुढची राज्यसभा काँग्रेस लढेल असं काही समीकरण आहे का? अजून तशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरचं आत्ता काही बोलणं बरोबर नाही. नाही, त्याला दबाव तयार करायचं काही कारण नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही दबावाचं राजकारण करत नाही. जसं शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने घेतला, तसं उद्धव ठाकरे साहेबांनाही एकमताने विधान परिषदेमध्ये पाठवायचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पक्षाने तो निर्णय घेतला तो त्यांच्यासाठी आहे. त्यामुळे आता जे काही फॉर्म भरण्याची प्रक्रिया, आज लास्ट डेट आहे, त्यामुळे जी काही प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळेल ती 3 वाजेपर्यंत क्लिअर होईल. पुढचा राज्यसभा खासदारची निवडणूक काँग्रेस लढवणार आहे का? कारण की पहिली शरद पवार अजून कुठली स्ट्रॅटेजी नाही. जर नाना तुम्ही काँग्रेसने जर उमेदवार दिला तर निवडून येण्याची काय स्ट्रॅटेजी असणार आहे? शरद पवार गट तुमच्यासोबत असणार आहे, काही बोलणं झालेलं पण? मी तुम्हाला तेच सांगत आहे की अजून आता फॉर्म भरण्याचा आजचा आखरी दिवस आहे. फॉर्म भरल्यानंतरच आपल्याला या स्ट्रॅटेजीबद्दलची भूमिका स्पष्ट करता येईल. त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, त्याच्यामुळे त्यांच्या पक्षात त्यांनी रिमोट कंट्रोल ठेवाय की नाही ठेवावं तो त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामुळे मला उभाटाच्याबद्दलचं कुठलंही या ठिकाणी वक्तव्य करण्याचं कारण नाही. काँग्रेस हायकमांडचं काय म्हणणं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर? या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आज त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायचं काय कारण नाही आहे. मी तुम्हाला मुद्दावून सांगतो की 3 वाजेपर्यंत जो आज फॉर्म भरायची वेळ आहे, त्याच्यानंतरच आपल्याला या सगळ्या भूमिकेला स्पष्ट करता येईल. आमदार आहेत, मुख्यमंत्री आमदारांना भेटतात, जसे ते आमदार म्हणून भेटले असतील त्यांच्या मतदारसंघाचं कामाचं, काही राज्याच्या कामाचं असं. दिल्लीला जाऊन आले, काय विषय काय? काही नाही, आमचे पक्ष संघटनात्मक बघायचं तो त्यांचा प्रश्न आहे ना. मी तुम्हाला म्हणून सांगितलं की तुम्ही जे काही भांडण लावण्याचा प्रयत्न करता, मी भांडण लागू देणार नाही. जे काँग्रेसला करायचं काँग्रेस आपल्या पद्धतीने करेल. तुम्ही फार कॉन्फिडन्स दिसताय, तुमच्या चेहऱ्यावर कॉन्फिडन्स दिसतोय, म्हणजे ही सगळी नाही, मला एक कळत नाही, निवडणूक आहे, निवडणुकांचा प्रत्येक पक्ष आपली आपली रणनीती करतो. त्यामुळे रणनीतीमध्ये आम्हाला जे काही समीकरण आहे ते आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आमचा उमेदवार जिंकेल, तो कसा जिंकायचा तो आम्हाला तुम्हाला इथं थोडी समीकरण सांगता येतं. बच्चूकडून शिवसेनेकडून उमेदवार असणार आहेत, त्यांनी आपला पक्ष तिकडं विलीन करण्याची जवळपास तयारी केलेली आहे. काय वाटतं? आम्ही परवाच बोललो त्याच्यावर, कारण की त्याच्यावर आता वारंवार प्रतिक्रिया देण्याचं काही कारण जायचे होते, आता जाणार आहे. आम्ही बोललो आमचा काय त्यांचा निर्णय आहे तो, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काही वारंवार प्रतिक्रिया द्यायची. विरोधी पक्षाची भूमिका होती ना त्यांची आतापर्यंत शेतकरी आंदोलनात. तुम्ही त्यांना काय वाटायचं आहे, त्यांना काय करायचं तो त्यांचा निर्णय आहे. आखरी लोकशाहीमध्ये जनता निर्णय घेते आणि जनतेचा निर्णय हा सर्व मान्य असते. त्यामुळे कोण इकडे गेला, कोण इकडे आला त्याच्यावर समीकरण नसतं. आखरी जनता हे सगळं बघतात.
अरे आता जाहीर झालेले आहे त्यांची कर्जमाफी त्यांनी जाहीर केली. पहिले सरसकट जाहीर केलेली होती, मग सांगितलं की पात्र अपात्र ठरवू. शेतकऱ्यांच्या पिकाला बोनस देण्याचा सरकारने निर्णय घेतला तर तो बोनस दिला नाही. हे सरकार शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे बगल काय द्यायचं आहे नाही द्यायचं अखेर शेतकरी डिसाईड घेणार. त्यामुळे सगळ्यांचं ऊट पाडाखाली येतेच. त्यामुळे खोटं बोलून ज्या पद्धतीने आपण पाहतो आहे की पश्चिम बंगालमध्ये ज्या निवडणूक प्रक्रिया चालू होती, राम मंदिर बांधायचं जे प्रक्रिया झाली ती माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे झाली आणि राम मंदिर जिथं होतं त्याच ठिकाणी ते मंदिर तयार करायची भूमिका मांडली गेलेली होती आणि ते माननीय सुप्रीम कोर्टाने तसा निर्णय दिला. पण देशाचे गृहमंत्री ते म्हणतात की आम्ही बाबरी मस्जिदवर आम्ही राम मंदिर बांधलं. म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आता बाबरी मस्जिदवर यांनी भगवान श्रीरामाचं जे मंदिर होतं तिथं नाही बांधलं असं देशाचे गृहमंत्री सांगतात. तर ही जी काय अनपढ व्यवस्था आज देशामध्ये निर्माण झालेली आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय एकदम क्लिअर आहे. त्यामुळे मला असं वाटतं की लोक हे सगळं बघतात आहे, बारकाईनं बघतात आहे. भाजप जसं मांजर डोळे बंद करून जसं दूध पिते तसं भाजपची प्रक्रिया आता सध्याची स्थिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोक हे सगळं बघतात आहे आणि लोक जेव्हा बघतात त्यावर लोकशाहीमध्ये लोकच महत्त्वाचे असतात. त्यामुळे नेते आणि ह्या इकडे झाले तिकडे झाल्या कोणाला काही व्हॅल्यू नसतं. शेतकऱ्यांना अपेक्षित असणाऱ्या कर्जमाफीचा लढा जो व्यक्तित्व यांनी उभा केला होता, आता ती अपेक्षित कर्जमाफी होताना दिसत नाही. कुठेतरी बच्चू कडूने देखील त्यासोबत समझोता केलेला दिसतो का? मला त्याने समझोता केला नाही केला मी त्याच्यावर काय प्रतिक्रिया द्यायची. मी म्हणून तुम्हाला सांगितलं बच्चू कडूचा विषय आमच्यासाठी नाही आहे. त्यामुळे शेतकरी परेशान आहेत, बेरोजगार आहे, महागाई वाढत चाललेली आहे, आज पुन्हा महागाई वाढते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनता परेशान आहे आणि सध्या या पद्धतीचं वातावरण करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सरकार करते आहे हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगायचं वाटतं. त्यांनी म्हटलेलं आहे की मी काँग्रेसचा घेत नाही, पण काँग्रेसला विश्वास नव्हतो. शरद पवारांच्या वेळी देखील पहिलं समर्थन काँग्रेसने दिलं आणि आज आमच्यावर मी संजय राऊतावर आता प्रतिक्रिया देणं बंद आम्ही केलेलं आहे. कारण की संजय राऊत काय बोलतो काय नाही बोलत त्याच्यावर मग मला त्याच्यावर काही कुठली प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांचा निर्णय ज्या पक्षाचा निर्णय त्यांना ज्या पद्धतीने घ्यायचा तो त्यांनी घेतला. आता आम्हाला आमचा निर्णय काय करायचा तो आम्ही ठरवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.